हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघू शकता मस्त असे आहेत ना, पेरी पेरीचे आहेत ना फ्रेंच फ्राईज बनवलेले आहेत. तर अगदी घरच्या घरी मस्त असे फ्रेंच फ्राईज आपण बनवलेले आहेत आणि आहेत ना, ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवाल ना तर बाहेरून आणायची ना गरजच नाही. इतके सुंदर घरच्या घरी आहेत आपण बनवू शकता. आणि आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत तर मुलांना आहे ना टाईमपाससाठी खाऊ म्हणून आहे तुम्ही घरच्या घरी हे बनवून देऊ शकता. तर बघू शकता मस्त असे फ्रेंच फ्राईज पेरी पेरीचे आहेत ना आपले तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता मस्त असे आपले फ्रेंच फ्राईज तयार आहेत. तर व्हिडिओला आहे ना सुरुवात करूयात. तर इथे आहेत ना 2 मोठे मोठे असे आहेत ना बटाटे घेतलेले आहेत. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण बटाट्याची आहे ना साल काढून घ्यायची. ह्या पद्धतीने ना छान अशी बटाट्याची साल काढून घ्यायची. आणि फ्रेंच फ्राईज बनवताना ना बटाटा असा मोठा आणि लांब सडक घ्यायचा, म्हणजे आपले फ्राईज जे आहेत ना ते असे लांब सडक होतात. बघू शकता दोन्ही बटाट्यांची साल काढून घेतलेली. आता बटाटा आहे ना आपण ह्याचे आहे ना छान असे फ्राईज कट करून घ्यायचे. तर बघा अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे. बघा ह्या पद्धतीने ना आपण कट करून घेणार आहे. अगदी इतका जाडीचं आहे ना आपल्याला ह्या स्लाइस कट करून घ्यायच्या अगोदर, किंवा बटाटा आपला आहे ना असा ह्या पद्धतीने ना चिरून घ्यायचा. पाहू शकता. आणि ह्याला आहेत ना असे उभे कट मारायचे. मस्त अगदी सोप्या पद्धतीने ना आपले हे फ्राईज कट करून होतात. पाहू शकता अगदी जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही, अगदी बरोबर असे आपले फ्राईज मी कट करून घेतलेले आहेत. आता हे फ्राईज सगळे आहेत ना आपण टोपामध्ये आहे ना पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये ठेवणार आहे. आणि ह्याच पद्धतीने दोन्ही जे बटाटे आहेत ना त्याचे फ्राईज कट करून घेणार आहे. हे बघा. आणि स्वच्छ असे ना आपल्याला 2 पाण्याने हे फ्राईज आहेत ना धुवून घ्यायचे आहेत. बघू शकता मस्त लांब सडक आणि एकसारखे असे आपले फ्राईज कट करून घेतलेले आहेत. स्वच्छ 2 पाण्याने धुवून सुद्धा घेतले. आता एका साईडला आहे ना कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आणि पाणी आहे ना छान असं उकळवून घ्यायचं. तर बघू शकता मस्त पाण्याला आहे ना उकळी आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार आहे ना मीठ टाकणार आहे. छान असे चवीनुसार मीठ टाकलेले आहे. आता ह्याच्यामध्ये आपण फ्राईज टाकणार आहे. आता आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये मीठ टाकलं ना त्यावेळेस पाणी आपलं छान असं उकळत आलेलंच होतं. बटाटे आपला टाकल्यानंतर आहे ना पाणी आपलं थोडंसं थंड झालेलं आहे. गॅस फास्ट ठेवायचा आणि एक छान अशी आहे ना 3 ते 4 मिनिट आहे ना वाफ काढून घ्यायची. बघू शकता अगदी हलकीशी उकळी आलेली आहे. व्यवस्थित असं हलकं हलवून घेऊयात. आणि ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला आहे ना बटाटा आहे ना हा जो कुक करायचा नाही आहे. हे बघा मस्त असे एक 3-4 मिनिटाची वाफ काढून घेतली आहे फास्ट गॅसवरती. आता आपण हे चाळणीमध्ये ना काढून ठेवूयात, म्हणजे पूर्ण पाणी आहे ना खाली नितळून जाईल. आणि मी तुम्हाला दाखवते आपले जे फ्राईज आहेत ना ते कितपर्यंत मी शिजवलेले आहेत. ते पूर्ण पाणी व्यवस्थित असं नितळून घेतलं आहे. आणि अगदी आपलं नख रवलं ना की लगेचच जाईल, किंवा असं हाताने थोडंसं जरी आपण मोडलं तर लगेच 2 तुकडे होतील. इथपर्यंत आपल्याला हा बटाटा आहे ना शिजवून घ्यायचा आहे. आता आणि ह्या 10 मिनिट आहे ना फॅन खाली सुकवून घेऊयात. छान असे 10 मिनिट सुकवलेलं आहे. एका ताटामध्ये आपला फ्राईज काढून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये 2 चमच मैदा टाकणार आहे आणि 1 चमच कॉर्नफ्लॉवर टाकणार आहे. मैदा आणि कॉर्नफ्लॉवरमुळे ना आपले जे फ्राईज आहेत ना ते छान असे कुरकुरीत होतात, अगदी कडक असे होतात. आणि व्यवस्थित आहे ना बघा ह्या पद्धतीने ना सगळ्या आपल्या फ्राईजला आहेत ना मैदा आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं आहे ना लावून घेऊयात. दुसरीकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना असे फ्राईज टाकूयात. तर उलटण्यामध्ये वरती घ्यायचे आणि असे फ्राईज आपण आहे ना सोडून द्यायचे तेलामध्ये. पाहू शकता. आणि 1-2 मिनिट झालं की फ्राईज आपले आहेत ना चमचने ना असं व्यवस्थित हलवून घेऊयात. अजिबात चिकटत नाहीत किंवा काही नाही. फ्राईज तळताना ना गॅस फास्टच ठेवायचा. आणि फ्राईज तळताना तेल कडकडीत असं आपलं पहिलं गरम पाहिजे आणि मग फ्राईज सोडायचे. तर बघू शकता मस्त कलरसुद्धा आलेला आहे. आणि अगदी आपण जसे बाहेरून घेतो ना फ्राईज अगदी तसेच झालेले आहेत. तर व्यवस्थित असे आपले फ्राईज आहेत ना आपण तळून घेतलेले आहे.
पाहू शकता. आता काढून घेऊयात. आणि जे राहिलेले फ्राईज आहेत ना ते सुद्धा मी ह्याच पद्धतीने ना तळून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. अगदी सोपी पद्धत आहे आणि लहान मुलांना ना खूप आवडतात फ्रेंच फ्राईज. तर सगळे फ्राईज आहेत ना आपण काढून घेतलेले आहेत. तुम्हाला आवाजसुद्धा येत असेल, इतके कुरकुरीत असे झालेले आहेत. बघा, एका ताटामध्ये आहेत ना फ्राईज आपले सगळे तळून घेतलेले आहेत. आता इथे मी आहे ना पेरी पेरी मसाला आहे ना घेतलेला आहे. पाहू शकता, हा पेरी पेरी स्पायसी मसाला आहे. आता आपण एका आहे ना भांड्यामध्ये हे फ्राईज काढूयात, म्हणजे आपल्याला मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करता येईल. आणि त्याच्यावरती आपला मसाला टाकायचा आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं सॉससोबत खायला द्यायचं. तर कसा वाटला व्हिडिओ तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हीसुद्धा ह्या पद्धतीने घरच्या घरी पेरी पेरीचे फ्रेंच फ्राईज करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.